समोर जीआर आहे. जीआरची प्रस्तावना 2 पानाची आहे आणि त्या प्रस्तावनेमधलं शेवटचं वाक्य मी तुम्हाला प्रसन्नजी मी तुम्हाला वाचून दाखवतो. की जो उद्देश व्यक्त केलाय शासनानं, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. मुळात मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये टाकण्याचा अधिकार शासनाला कुणी दिला प्रसन्नजी? इंद्र साहनी खटला जो 1993-92-93 आहे त्यावेळी अशा शासनाचे अधिकार त्यांच्याकडे ठेवलेलेच नाहीत. हे अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन असो किंवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशन असो, त्यांना ते अधिकार आहेत. ते संविधानिक आयोग आहेत, ते न्यायिक आयोग आहेत आणि त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला कॉसॉय ज्युडिशरी त्याचं स्वरूप आहे. शासनाला किंवा उपसमितीला अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचा अथवा न देण्याचा किंवा एका ॲफिडेव्हिटद्वारे एक ॲफिडेव्हिट गावातल्या एखाद्याकडे कुणबी सर्टिफिकेट असलं आणि त्यानं जर एक ॲफिडेव्हिट दिलं तर गोत्यातल्या म्हणजे नातेसंबंधातल्या गावातल्या आणि कुळातल्या या 3 शब्दांचा अर्थ काय? म्हणजे गावात अनेक जातीची माणसं असतात, मग सगळ्याच जातीला सर्टिफिकेट द्यायचं का? बरं. आता परत कुळ सांगितलंय. आता कुळ कोणतं? आता का आपण जाऊन काशीला शोधणार आहे का कुळ? मौर्य कुळ. मौर्य कुळाचा वारसा सांगणारे कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत आहेत. या कुळाची डेफिनेशन काय? माझं म्हणणं असं आहे की सगळे सोयरे आणि सरसकट आरक्षण या जीआर द्वारे आजपर्यंत बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय आणि आता या जीआर द्वारे उरलं सुरलं आरक्षण संपुष्टात येणार आहे. कारण अख्खा मराठा समाज ओबीसी मध्ये इन्क्लूड होणार आहे आणि असा इन्क्लूड झाल्यानंतर गावातला बोलवता तुम्हाला अगदी इसकाटून सांगतो जो प्रसन्न जोशी साहेब, हे बघा, एखादा लोहार, एखादा परीट, एखादा गुरव, एखादा नाभिक या महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचू शकलाय का? एखादा बेलदार बेरड या महाराष्ट्राची विधानसभा सोडा, एखादा पॅनल प्रमुख तर आहे का इथल्या व्यवस्थेमध्ये? हे झालं राजकारणाचं. शिक्षणाचं काय? नोकरीचं काय? त्याच्या व्यवसायाचं काय? त्याला डीसीसी बँकेमध्ये एखादी बँक 1 लाख 2 लाखाचं प्रकरण तर अलाव करते का? आणि मग डॉमिनंट कास्ट असणारी राज्यकर्ती जमात असणारी जर या सामाजिक मागासांच्या दायऱ्यामध्ये आली तर या सामाजिक मागासवर्गीयांचं काय होणार? याचा विचार विखे पाटलांनी कधी केलाय का? जे या समितीचे अध्यक्ष होते, याचा विचार देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय का? या जीआर हा मराठीत जीआर आहे आणि जीआर आम्हाला कळत नाही असं कुणाचा समज असेल तर या आमने सामने प्रत्येक शब्दाचा आपण खल करू, प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ शोधू. बरं. पण हे उत्तर मिळत नाही त्यांच्याकडून आणि ओबीसीच्या बाजूनं एकही माणूस बोलायला तयार नाही राव. बरं.